अहो ऐकलत का? आपल्यासाठी संदेश आहे. संदेश कोणाचा? श्री म्हाळसा देवींचा. त्यांनी तुम्हाला त्यांच्या कक्षात बोलवलं आहे. मला? हो. असे विचारात का आहात? नाही, काही नाही. मी भेटतो त्यांना. मी आपल्याला काही विचारू का? हो, विचारा. आपण कैलासात होता म्हणे, असं ऐकलंय मी. होय. कसं आहे कैलास? हे बघा देवी, मी आत्ता आपल्याला काहीच सांगू शकत नाही. मी आधी श्री म्हाळसा देवींना भेटून येतो. चालेल, मी पुन्हा भेटेन हा आपल्याला. आपण माझ्याशी विवाह कराल? गंगा, गंगा, गंगा! ए बानू, वा, अरे तू कवा आलास? अगं रात झाली हा, आणि हात बसून काय करती असती? काय नाही, विचार करत होते. कसला? अरे इतकं दिवस झालं आख्यान ऐकते आहे. महाराजांनी जे जे आख्यानामध्ये सांगितलं आहे ते समजा माझ्या डोक्यामध्ये घोंगावत आहे. मला नाही वाटत आज मला झोप येईल. बर बर, लय विचार करू नगस हा. हा ना, हे काय ग? अरे आज लय दिवसानंतर मला चित्र काढावी असं वाटतंय बघ. होय का? चंदनपुरीत असताना कधी कधी काढायचीच बघती वा. काढ काढ, तेवढंच मन रमल तुझ. जीवाला हिरंगुळा पाहिजे ग. चांगला आहे, काढ. हा, पर जागत बसू नकस हा. वय चांगला आहे. लावू का? हो. असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात.
बाहेर तुमची वाट बघते